बिग बॉस मराठीच्या घरातून एक अशी व्यक्ती बाहेर आली, जी बाहेर येताच अनेकांना धक्का बसला, की ही आत्ता कशी काय बाहेर आली? योगिता चव्हाण इज हिअर. आपल्या सगळ्यांची लाडकी अंतरा आणि योगिता बनून ती घरात गेली आणि खरी योगिता आम्हाला कळली. क्या बात है योगिता! प्रवास अर्थातच अप्स डाउन्सवाला होता, पण आम्हाला जी योगिता दिसली, क्या बात! थँक यू, तुझ्यासाठी थँक यू. कसा होता हा? माझ्यासाठी खूप चांगला आणि असं तू बोललीस की खूप अप्स अँड डाऊन्स होते आणि मी आत गेले तेव्हा एक खूप वेगळं स्वप्न मी डोक्यात घेऊन गेले होते की मी खूप मोठ्या ब्रेकवर होते ॲक्च्युली JMG नंतर. आणि त्या ब्रेकचं कारण हे होतं की मला माझ्या मनासारखं प्रोजेक्ट हवं होतं, ते मला मिळत नव्हतं. आणि म्हणजे काही मिळाले, काही पाईपलाईनमध्ये होते. तेवढ्यात बिग बॉसची संधी आली. 2-3 वेळा मला विचारलं बिग बॉससाठी. सो मला असं वाटलं की कुठेतरी युनिव्हर्सला हवं आहे की मी हे करावं, ह्यातून काहीतरी आउटकम चांगला असेल, म्हणून मी ते केलं. प्रिपरेशनसाठी खूप कमी वेळ मिळाला मला, त्यामुळे पटपट काही एक वीक बघितलं आणि ठरवलं की जाऊया. आणि मी बाहेर खूप प्रॅक्टिकल आहे, मी बाहेर खूप स्ट्रॉंग आहे, मी पटकन इमोशनल नाही होत, मी पटकन म्हणजे मी सेन्सिटिव्ह आहे मी. पण बाहेरचं जग आणि आतलं जग यात खूप फरक आहे. आतमध्ये जी लोकं आहेत तशी लोकं माझ्या आयुष्यात मी कधी बघितलीच नाही आहेत. म्हणजे इतकं एकमेकांना म्हणजे भांडणं बघितलेत, घरातली भांडणं होतात आपल्या सगळ्यांच्या, फ्रेंड्सबरोबर भांडणं होतात, पण या पातळीवर कोणी नाही जात. सो ते आणि आय अंडरस्टँड की ते गेमसाठी कदाचित करतात, समोरच्याला टॉर्चर करण्यासाठी करतात. त्या टॉर्चरसाठी मी प्रिपेअर्ड नव्हते. इनिशियली पहिले 2-3 दिवस माझे फ्रेंड्स बनले नव्हते, त्यामुळे मला थोडासा त्रास होत होता. आणि त्या घरात होतं अगं, बिकॉज तुम्ही कॅमेराजने सराउंडेड आहात. प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळा काहीतरी उठून दिसतोय. त्यात मला असं वाटायचं की मी खूप त्यांच्यात खूप काहीतरी मे बी ते DP दादा फनी आहेत. ती निकीचं एक वेगळं काहीतरी चालायचं, जान्हवीचं ते काहीतरी वेगळं. सो खूप ओव्हरवेल्म व्हायला होतं आतमध्ये. आणि ज्या पॉईंटला मग ते टास्क फिजिकलवर गेलं, तिथे लोकांना त्रास झाला, त्यांना बघून मला त्रास झाला आणि मग बरंच काय काय इतरही गोष्टी घडल्या आतमध्ये. त्याचा एक ओव्हरऑल मानसिक त्रास होत होता. बऱ्याच गोष्टी नाही TV वर दिसत. एक वेळ आली जेव्हा तू म्हणलीस, की मला प्लीज यातनं बाहेर काढा. हे अर्थात सगळ्यांना धक्कादायक होतं. भाऊचा धक्कामध्ये भाऊंना सुद्धा धक्का बसला, रितेश भाऊंना सुद्धा धक्का बसला या वाक्याने. अशी काय वेळ आली होती? असं का वाटलं तुला? टास्कमध्ये ना खूप ओढाताण होते. कुठेही कसंही टच केलं जातं. तर ते 1-2 छोटे-मोठे इन्सिडेंट घडले होते जे आणि त्यावर काय होतं ना, त्यावर डिस्कशन मला माहिती आहे मी कधी वुमन कार्ड वगैरे प्ले करणार नाही अशा प्लॅटफॉर्मवर जिथे माझी फॅमिली बघते आणि मी काहीतरी असं करणार नाही. आणि त्यावर डिस्कशन जेव्हा होतं ना, आतली माणसं तू आता बघितलं असशील, ते निकी, जान्हवी, अरबाज, त्यांची डिस्कशनची पद्धतच खूप वेगळी आहे अगं. जी पद्धत मी कधी बघितली नाही आहे, कधी अनुभवली नाही आहे. सो आता ते नाही बाहेर दिसलं आहे ते ऑनेस्टली, पण ते मी अनुभव घेतला आहे आतमध्ये काय काय बोललं जातं त्याबद्दल. सो ते मला नाही झेपलं आणि मला त्याचा खूप त्रास होत होता. कारण मी 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 व्यक्ती अशी आहे की मला हे सगळं फार नवीन होतं माझ्यासाठी. त्रास होणार आतमध्ये किंवा थोडं भांडणं वगैरे होणार हे एक्सपेक्टेड होतं, पण अशा पद्धतीने ह्या कुठेतरी टॉपिकवर स्त्रियांबद्दल अपमानास्पद काही बोललं गेलं. माझ्याबद्दल होतं ते अपमानास्पद. त्यामुळे मी ते फार नाही करायचं, कारण मला सांगायचं नाही, कारण ते कुठेतरी माझी फॅमिली बघणार, मला ते माझ्यावर ते आणायचं नाही आहे. पण ते होतं थोडं इन्सल्टिंग होतं, ह्युमिलिएटिंग होतं. तर आणि मला ऑनेस्टली बिग बॉसने खूप त्याची काळजी घेतली. त्याबद्दल डिस्कशन होणार नाही घरात त्याची त्यांनी काळजी घेतली. त्यांचा खूप मोठा माझ्या ॲक्च्युली बिग बॉसच्या घरातला माझा सगळ्यात जवळचा मित्र हा खूप बिग बॉस होता. कारण त्यांनी मला खरंच जेन्युइनली खूप हेल्प केलं आहे आणि म्हणून त्यांनी कदाचित मला वेळेत बाहेरही काढलं. प्रेक्षकांनी कदाचित मला वेळेत बाहेर काढलं की माझा त्रास त्यांनी बघितला असेल. आणि असतं बाहेरून बघणं किंवा बाहेरून बोलणं की तू असं करायला पाहिजे होतं, तू इथे असं बोलायला पाहिजे होतं, हे फार सोपं आहे. आतमध्ये ते करणं फार अवघड आहे, कारण इतक्या विचित्र सिच्युएशन्स असतात. कधी कधी तुमचेच फ्रेंड्स समोर उभे असतात आणि कळत नाही की अरे हे असं का झालं, किंवा हा ग्लास इथे कोणी ठेवला यावरून वाद घालणं, हा टिश्यू इथे कोणी ठेवला यावरून वाद घालणं. ते फार वेगळं जग आहे अगं. ते जमलं पण पाहिजे ते वाद घालणं. कदाचित तिथे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही त्या वादाला, त्या एका प्रश्नाला उत्तर द्या तिथे.
तिथे मी कुठेतरी थोडीशी वीक पडले असं मला वाटतं. फक्त टास्क खेळून उपयोग नव्हता. सो टास्कच्या वेळेस मी टास्क खेळले. आणि योगिता खरी पण खूप अशी इमोशनल आणि मनस्वी आहे का? हां, मी म्हटलं ना, मी इमोशनल आहे, पण बाहेरच्या जगात मी खूप प्रॅक्टिकल आहे अगं. बाहेरच्या जगात अशी लोकं नाही भेटत. बाहेरच्या जगात कोणी हा टिश्यू कोणी ठेवलाय म्हटलं तर आपण उचलून टाकून देतो ना. त्यावरून आपण फुल बैठक बसवतो का कोणी ठेवला हा टिश्यू इथे, कोणी ठेवला हा ग्लास इथे, हा टॉवेल कोणाचा, हे नाही करत ना आपण बाहेरच्या जगात. तर तिकडे प्रॅक्टिकल राहणं फार सोपं आहे. पण तिकडे असं ओव्हरवेल्म व्हायला होते की अरे काय असं का करतात, असं ते होतं. आणि कुठेतरी मे बी तिथे राहण्यासाठी जी स्ट्रेंथ हवी होती ती कदाचित नसेल माझ्यात. आणि मी मान्य करते ते की नाही, सो इट्स ओके. प्रत्येक गड तुम्ही जिंकलाच पाहिजे असं काही नसतं. इनफॅक्ट मला खूप प्रेम मिळालं प्रेक्षकांचं, जे काही मी थोडंफार खेळले तू त्याबद्दल. टास्क मध्ये जे काय तू काय कोणती शक्ती अंगात आली होती, काय होत होतं? ती आहे अगं माझ्यात, मी तुला म्हटलं ना, ती शक्ती माझ्यात आहे हे मला माहीत होतं. पण मी ते टास्क खेळताना मला जर म्हटलं समोरच्याला पान उतारा कर तिचा, तर ते मला नसतं जमलं. किंवा भांड कचा कचा, माझी इच्छा पण होती, माझी पण इच्छा होती की ती योगिता कुठे, कारण मी पण काय खऱ्या आयुष्यात भांडले नाही असं नाही आहे, डेफिनेटली भांडले मी. पण माहीत नाही समहाव ना तिथे आत मला इच्छा नाही यायची भांडायची. इतकी मी सतत ओव्हरवेल्म असायचे आणि मला स्वतःला ते नाही आवडायचं. मला नको होतं की लोकांनी मला सतत रडताना बघावं किंवा माझं हे रूप बघावं. पण लोकांनी मला बाहेर खूप स्ट्रॉंग बघितलं. घरात जर वेगळे स्पर्धक असते तर कदाचित तुला थोडं तू अजून टिकू शकली असतीस असं वाटतं. कदाचित. पण हे बोलणं फार चुकीचं आहे ना, की वेगळे स्पर्धक असते तर मी टिकले असते. हे चुकीचं आहे बोलणं, त्यामुळे ते नाही मी बोलणार. एनिवे, पण बाहेर आल्यानंतर काल तुझ्या चेहऱ्यावर एक स्माईल होती बाहेर पडताना. सो इन अ वे यू आर हॅपी अँड फाईन. येस येस, आय एम ॲब्सोल्युटली हॅपी अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल की ही अपॉर्च्युनिटी मला मिळाली. आणि काय होतं ना, जेव्हा आत तुम्ही वीक पडताना मला कुठेतरी असे वाटत होतं की एका डिझर्विंग व्यक्तीची जागा मी अडवली आहे. कदाचित माझ्या जागी एक कोणतरी जास्त डिझर्विंग, जिला इथे राहायचं आहे, जिला हे करायचं आहे, त्या व्यक्तीची जागा मी अडवली असंही मला वाटत होतं आतमध्ये. त्याचा गिल्ट होता की मला ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे प्रेक्षकांनी आणि बिग बॉसने आणि कलर्स मराठीने, आणि मला ते करता येत नाही याचा एक गिल्ट येत होता मला आतमध्ये. त्याचाही वेगळा त्रास होत होता मला. योगिता, मी 5वा सीझन हा कव्हर करते. जे कोणी बाहेर पडलंय कोणी आतापर्यंत असं बोललं नाहीये. हे वेगळं आहे का? मे बी म्हणजे माहीत नाही असं कोणी होतं की नाही, पण हे होत होतं. म्हणजे खरंच सांगते, मला कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्रास होत होता. त्यातलं एक कारणसुद्धा होतं की एवढ्या अपेक्षांनी मला पाठवले आतमध्ये लोकांनी, जी आपली टीम आहे. मी त्यांनाही सॉरी बोलायचे की सॉरी मी तुम्हाला डिसअपॉइंट करते. मी बाहेर आल्यासुद्धा त्या सगळ्यांना सॉरी बोलले की मला माहिती आहे तुमच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून आणि मी त्या पूर्ण नाही करू शकले, याचं खूप वाईट वाटत होतं मला. आणि मला प्रेक्षकांनी पण, मी जे कॉमेंट्स वाचले बाहेर आल्यावर की काही लोकांना अनफेअर वाटलं, तर मला असं की ह्यांना कसं सांगू मी हे अनफेअर नाही आहे. तुम्ही टास्कमध्ये मला खेळताना बघितलं, पण त्या व्यतिरिक्त मला जे करणं अपेक्षित आहे जमत नव्हतं, हे खरं आहे. आणि त्याचा गिल्टही आहे मला, पण माझी मानसिक मेंटल हेल्थ पण इम्पॉर्टंट होती. ती जास्त इम्पॉर्टंट होती माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी. बाहेर आल्यानंतर आता तुला काय करायची इच्छा आहे? कुठे पळून बाहेर जायची इच्छा आहे? सौरभ बरोबर काय असणार आहे? नाही, मला आता काम करायची इच्छा आहे. म्हणजे मी आता बऱ्यापैकी लॉंग ब्रेक घेतला आहे आणि मला आता शूटिंग करायचं आहे. माझ्यातली ॲक्ट्रेस बाहेर येण्यासाठी तडपते. क्या काम करायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे, खूप गोष्टी, खूप पदार्थ खायला नाही मिळाले त्यातमध्ये. काल आईस्क्रीम खाल्लंय मी काय काय खाल्लंय. मी जेव्हा घरी जात होते मी फोनवर सांगितलेलं पिझ्झा ऑर्डर करून ठेव तू आधी. घरी, आणि मी घरी पोहोचण्याआधी पिझ्झा घरी पोहोचला होता. पिझ्झा पोहोचला होता. क्या बात आहे. चला, म्हणजे सध्या टेम्पटेशन सुरू आहेत. सौरभची काय रिॲक्शन होती? सौरभला कडकडून मिठी मारलीस का गेल्या गेल्या? हो, कडकडून मिठी मारली. तो खुश होता, घरचेही खूप खुश होते आणि तो खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे मी जायचं म्हटलं त्यातही तो सपोर्टिव्ह होता. थोडंसं समजावलं की बघ डिफिकल्ट आहे हे ते, पण तरी मी नाही मी करणार, मी जाणार. मी ती अशी एक हट्टी मुलगी होते आणि गेले जे काही 20-21 दिवसांमध्ये जे काही मला लोकांचं प्रेम मिळालं ते खूप जास्त आहे. म्हणजे ते माझ्यासाठी तीच विक्ट्री आहे. आणि सौरभलाही विचारलं गेलं होतं हो, बिग बॉस साठी? गेलं होतं. तो का नाही म्हणलं?
तर अगं तो माझ्यापेक्षा जास्त वल्नरेबल आहे, तो माझ्यापेक्षा जास्त इमोशनल आहे. मला आतमध्ये अभिजित बोलायचा, पाठवायचा ना नवऱ्याला, आता आमच्यामध्ये एक बॉडी बिल्डर आला असता, म्हटलं तो माझ्यापेक्षा जास्त रडला असता. मग बोलतो नाही नाही ठीक आहे मग तूच बरी असेल. म्हणजे असं मस्करीत आमचं बोलणं व्हायचं. अभिजितचा मस्करी तसा बोललेला. पण सौरभ पण माझ्या इतकाच किंबहुना माझ्यापेक्षा जास्त इमोशनल आहे. सो कदाचित त्याचंही हेच झालं असतं आतमध्ये. आणि तो, मी तरी फॅमिलीशिवाय राहते, तो नाही राहत, तो होमसिक, तो मुंबईतल्या मुंबईत होमसिक होतो. तुम्ही रडली होतीस पहिल्या रात्री. हां, ते कारण त्याचं कारण हे होतं ना की माझे फ्रेंड्स बनत नव्हते पहिल्या दिवशी. आणि मला दिसत होतं की अरे काय एकमेकांसोबत एवढे छान जेलं. बरं दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं फाटलेलं, सगळ्यांचं. म्हणजे ती आर्या त्या ह्यांच्यासोबत जी काय मिक्सअप झाली होती, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिचं फाटलं. सो आता आठवते ना मी तो पहिला दिवस, मला हसायला येते की काय मी त्या झोनमध्ये गेले होते. आणि मला माहित होते की बाहेर गेल्यावर आपण हसतो ना. नक्की. जे काही आता आपण थोडं त्यावर लाईट गोष्टी झालं. करूया आपण. कोणाची मैत्री जास्त घट्ट झाली असं वाटतंय? आर्या खूप रडत होती. आर्या खूप रडत होते ॲक्च्युली, कारण शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये आर्यासोबत जास्त घट्ट मैत्री झाली होती. त्या व्यतिरिक्त DP दादा, अंकिता, अभिजित, सूरज. तू कोणाला मिस करशील बाहेर? मी जास्त. DP दादांना खूप मिस DP करते. दादा. कारण ते 24 तास एंटरटेनमेंट होते आमच्यासाठी. 24 तासाचा एंटरटेनमेंट चॅनल होता आमचा DP नावाचा. प्रत्येक ह्याच्यावर त्यांचा काहीतरी कॉमेंट असायचा. कोणी रडलं, ते सुद्धा रडलेले आतमध्ये. ते खूप इमोशनल आहेत, ते दाखवत नाहीत पण खूप इमोशनल आहेत ते. कोणीही रडलं की त्याला हसवायचं काम DP दादा करतात. आणि त्यामुळे कोणाला तू सपोर्ट करशील बाहेर आल्यावर आता? सर्वात जास्त सपोर्ट कोणाला? अरे यार अवघड आहे रे. म्हणजे आमची पूर्ण टीम, मला त्या पूर्ण टीमला सपोर्ट करायचं. टीम बी हो. आणि म्हणजे असं त्यांच्यातलं एकाचं नाव घेणं हे फार अनफेअर होईल आणि मला ते अनफेअर करायचं नाही आहे. मला पूर्ण बी टीममधलं कोणीही जिंकलं तरी मी आनंदाने मी काय बोलतात सेलिब्रेट करेन. आणि मला खात्री आहे टीम बी मधलं कोणतरी आणि जिंकेल. बाहेर आल्यावर आता नंतर ते जेव्हा बाहेर येतील, कोणाचं तोंड अजिबात बघणार नाहीस असं कोणी आहे? सांगूनच टाक आज. निक्की, शी इज नॉट माय टाईप. म्हणजे ते नाही होऊ शकत. अगं आता मी 1-2दा असे थोडंफार बोललो आहे पर्सनली, पण नाही, मला नाही वाटत मी बाहेर आलं भेटेन वगैरे. काय वाटतं तिचा खेळ जो चाललाय, काय वाटतं तिला? अगं मी काल एपिसोड बघताना बघितलं की खूप अशी एक टेन्स सिच्युएशन होती, जिथे सूरज ते फ्राईज घ्यायला आलेला आणि त्या घाबरलेल्या. अरबाज आणि त्यांची फाईट चालली, त्यात ती अभिजितला बोलली बाजूला माझा कॅमेरा अडवतोयस तू. आणि मी असं ते की बापरे, हे काहीतरी मे बी ती खूप त्यात प्रो आहे, मे बी ती आहे, ती हुशार आहे, त्याचं मी क्रेडिट देते तिला. हुशार आहे आणि ती काहीतरी ती ऑलरेडी 4.5 महिने राहून आली आहे ना, त्यामुळे तिची मेंटल स्ट्रेंथ काहीतरी वेगळी असेल. पण ती इन जनरल जे रूल्स ब्रेक करणं, आणि जर तुला जिंकायचं आहे तर हा प्रवास तर अजिबातच बरोबर नाही आहे. म्हणजे हे असं राहून ती जिंकेल असं तिला वाटत असेल तर मग तिच्यात इतकी डम कोण नाही आहे. मे बी मग तिचं जिंकणं हा उद्देश नसावा बहुतेक, फक्त त्रास द्यायचा लोकांना हा उद्देश घेऊन आली ती. ओके, एक क्विक रॅपिड फायर करूया आपण. घरात सर्वात जास्त धोकेबाज कोण वाटतं? धोकेबाज तर आता हा वैभव, त्याने तर सिद्ध केले ते सगळ्यांचं. गद्दार म्हणलं गेलं त्याला. हो. आगाऊ कोण आहे? घनश्याम. अच्छा. फेक कोण आहे, सर्वात फेक? फेक घनश्याम आणि जान्हवी पण वाटते मला. बालिश आर्या आहे. आर्या खूप जवळची मैत्रीण आहे माझ्या, पण मी तिला तोंडावर सांगितलं की तू जरा बालिश आहेस. अनप्रेडिक्टेबल कोण आहे, कधीही गेम बदलू शकेल असं कोण वाटतं? अनप्रेडिक्टेबल ऍक्च्युली सूरज आहे. तो जे काय अचानक खेळतो, अचानक त्याला काहीतरी होतं, अचानक तो शांत होतो, अचानक काहीतरी करतो, अनप्रेडिक्टेबल आहे तो खूप. सूरज चव्हाण बद्दल काय वाटतं? कारण बाहेर आता खूप सिंपथीही मिळते, प्रेमही मिळतंय त्याला. सूरज चव्हाण बद्दल काय वाटतंय तुला? नाही, तो खूप गोड आहे तो मुलगा. तो खरंच म्हणजे जे काही त्याला प्रेम आणि सगळं मिळतंय ना त्याला, तर सगळं तो डिझर्व करतो. आणि खूप चांगल्या प्लॅटफॉर्मवर तो आलाय. त्याची पर्सनल लाईफमध्ये त्याने खूप स्ट्रगल पाहिलंय. तुला तो कसा वाटला माणूस म्हणून? अगं खूप छान, ही इज गोल्ड, सिरियसली. तो खूप चांगला आहे आणि त्याचं खूप भलं व्हावं आयुष्यात अशी माझी इच्छा आहे. आणि तो बाहेर आल्यावर डेफिनेटली आम्ही सगळेच त्याला भेटू. आतापर्यंत त्याच्या आयुष्यात मे बी तसे मित्र-मैत्रिणी नव्हते जे त्याला व्यवस्थित गाईड करतील. आता अंकिता आहे, DP दादा आहे, पाडी दादा आहे, ती मी आहे.
त्यामुळे बाहेर आलं तर ह्यापुढचं आयुष्य त्याचं डेफिनेटली छान असणार आहे, ह्याची तर मी गॅरंटी देते. पण खूप छान आहे तो मुलगा आणि खूप पुढे जावं त्याने आयुष्यात. डबल ढोलकी कोण आहे? डबल ढोलकी घनश्याम आहे. कारण तो माझ्यासमोर मला बोलत होता की आता तुम्ही गेलात तर आम्हाला माया कोण लावणार. मी त्याला म्हटलं मी नाही कधी माया केली तुम्हाला. तर एकीकडे हे असं, एकीकडे मग नॉमिनेशन आले की मग नॉमिनेट पण करायचं. सो ते डबल ट्रिपल ढोलकी आहेत असं मला वाटतं. शक्तिमान कोण आहे? बापरे. शक्तिमान मी डीपी दादा म्हणेन. का सांगते, कारण बघायला अरबाज आणि वैभव असे वाटतात तुम्हाला शक्तिमान, पण टास्कमध्ये दिसत नाही. ट्रेनवाल्या टास्कमध्ये फर्स्ट जो कॅप्टनची टास्क हो, होता, especially. डीपी दादांनी सीट मिळवली. येस एवढा तो शो ऑफ करत होता, आता मी दाखवतो हे ते, येल्लो लाईनच्या सतत आत उभा होता तो, एवढे लोक अडवत होते, पण डीपी दादांनी सीट मिळवली. मग तर मी त्यांना शक्तिमान बोलेन. ते शक्तिमान इथून म्हणजे फिजिकली पण आहेत, मेंटली पण आहेत, मनाने तर आणि खूप शक्तिमान आहेत. नक्कीच ट्रेनच्या टास्कबद्दल तर बोललंच पाहिजे, कारण ज्या पद्धतीने तू तिथे बाजी मारली होतीस एवढ्या सगळ्या बलवान लोकांच्या मध्ये, काय होतं ते, काय 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 आलं होतं अंगात? काय अगं ते मी खरंच सांगते, एक ना ती तुमची एक पॉवर असते. आणि आत तर खूप देवाचं नाव सगळेच घेतात माहिती आहे तुला. सगळे एका कोपऱ्यात बसून कुठेतरी देवाचं मनन करत बसतात, देवाचं नाव घेतात, कारण खूप गरज पडते. मी आयुष्यात तू कोणत्या देवाचं नाव घेत? मी असं कुठल्या पर्टिक्युलर देवाचं असं नाही. माझा देव मी निसर्गात माझा देव मानते. पण मी फक्त एक आपली असते ना की मला प्लीज हेल्प कर देवा, मला काहीतरी दे, आत्ता काहीतरी ताकद दे मला, की ज्याने मी आत्ता ही सिच्युएशन मारून नेईन. सो दिवसातून 4 मोमेंट्स असे यायचे माझे, कधी कुठे की प्लीज हेल्प मी. सो ती एक मनापासून मागितलेली हेल्प असते ना, ती कबूल होते. आणि ती तिथे झालं आहे. कारण माझं काम तिथे एवढंच होतं की जान्हवीला अडवायचं होतं मला. जान्हवी, तिच्या मागे वैभव, अरबाज, इरिना, ह्या 4 लोकांच्या पलीकडे जाऊन मी जान्हवीला धरलं, त्यामुळे ती पोचू नाही शकली. तेवढ्या टीपी दादा तिकडे पोचले. आणि मग दुसऱ्या साईडने, ज्या साईडने कोणी गेलं नव्हतं, तिकडे जाऊन जेव्हा डीपी दादांना त्यांनीच खेळलं आहे, अरबाज आणि वैभवने ओढलं आणि मी तिथे असल्यामुळे पटकन बसले. सो तेव्हा ते एक दैवी शक्ती तुम्हाला खरंच मिळते, ती डिवाईन पॉवर येते तुमच्या अंगात आणि तुम्हाला पण नाही कळत. आणि तो एक अलर्टनेस पण होता तुझा. हां. आणि खरंच त्या मोमेंटला कळत नाही, ती येते, ते असते ती एक डिवाईन एनर्जी जी तुम्हाला त्या मोमेंटला हेल्प करते. इवन प्राईजवाल्या टास्कमध्ये सुद्धा मी बिलीव्ह करते की ती डिवाईन एनर्जीच असते. कारण ज्या पद्धतीने 3 लोक जर तुम्हाला खेचतायत, ओढतायत, प्राईज सुटले माझ्या हातातून, पण मी खूप वेळ ते माझ्याजवळ धरून ठेवले होते. ते फार अवघड होतं. त्याच प्राईजचं हे लागलंय मला. हो, तिथे लागलं पण. खेचणं चालू होतं तेव्हा 3 लोकांनी ओढल्यावर मग ते डेफिनेटली हातातून सुटणार होते. पण मला जे सिद्ध करायचं होतं ते मी केलेलं आहे. आणि त्याच्या रिटर्नमध्ये मला जे काही प्रेम मिळाले ते माझ्यासाठी तीच माझी विक्ट्री आहे, तीच माझी ट्रॉफी आहे. सर्वात असा बेस्ट मोमेंट कोणता आहे जो खूप लक्षात राहील, चांगला असेल तो तुझ्यासाठी? ॲक्च्युली 2-3 आहेत, पण त्यातलं एक सांगेन, जो एक टास्क होता कल्ला TV वाला, ज्यात आम्ही डान्स केला होता मी आणि निखिलने. तर तो टास्क मला फार आवडला. म्हणजे तुझा आवडीचा डान्स जो तू केलास, त्यामुळे तुला बरं वाटलं का? मी फुल एकदम स्टेज पे आग लगा दिया था वगैरे, या असं झालं. असं तो मोमेंट सगळ्यात फेवरेट. क्या बात आहे. नक्कीच खूप छान गप्पा रंगल्या आणि यापुढे अशी छान भरारी घेत राहा, अजून छान रोल्समध्ये आम्हाला तू दिसत राहू देस आणि कम बॅक स्ट्रॉंगर. येस, ॲब्सोल्युटली. करेक्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.